नमस्कार मित्रांनो. आज आपण इथं बघत आहे की ही 100ची नोट आहे आणि ही 100ची नोट खरी आहे का खोटी आहे हे म्हणजे समजणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. तर एवढं चांगल्या पद्धतीमध्ये ह्याला स्कॅम केलं गेलेलं आहे आणि हे मार्केटमध्ये सध्या फिरतायत. तर ही नोट एकदम याच्या स्वरूपामध्ये आहे बघा. याच्यामध्ये कसं डबल कागद लावलेला आहे. हा बटर पेपर आहे आतमध्ये गांधीजींचा फोटो दिसावा म्हणून. अशा पद्धतीमध्ये ही नोट तयार करण्यात आलेली आहे आणि मार्केटमध्ये आहे की जेणेकरून तुम्हाला आपण बघतो फोकसली की याच्यामधून असे गांधीजी पण दिसतात याच्यामधून. हे बघा, हे म्हणजे या स्वरूपामध्ये नोट पूर्णपणे फेक आहे. आता बँकेमध्ये गेले असता स्कॅन मशीन केल्यानंतर त्यातून कळालं की ही नोट नकली आहे. तर जे कोणी छोटे म्हणजे जे व्यापारी असतील ते तर या गोष्टीसाठी लवकर स्कॅम होणार आहेत. तर मार्केटमध्ये सध्या अशा प्रकारची नोट फिरत आहे. तर ही नोट जी आहे ती बघा कशा पद्धतीने हुबेहूब दिसते, सगळं लिहिलेलं आहे, सगळ्या गोष्टी पुढून मागून सगळं सेम आहे. मात्र प्रॉब्लेम येतोय तो म्हणजे लक्षात घ्या की स्कॅन केल्यानंतर लक्षात येते मार्केटमध्ये कशी. आता बघा इथे तुम्हाला फोटो सुद्धा दिसेल याच्यामध्ये बघून. आपण उजेडामध्ये बघतो त्यावेळेला इथं गांधीजी दिसतात, सगळ्या गोष्टी होतं. सगळे त्यांचे पॅटर्न आहेत. मात्र सगळ्यात महत्वाचा हा पॅटर्न जो आहे तो इथं बघा याच्या आतमध्ये असं जर फाटलं गेलं तर याच्यातून बटर पेपर सारखा पेपर दिसतो इथं. हा पेपर आहे. म्हणजे हे बघा आता इथं हा पेपर निघलेला आहे. म्हणजे याच्यावरून लक्षात घ्यायचंय की मार्केटमध्ये कशा पद्धतीमध्ये स्कॅम होत चाललेला आहे, नोटा कशा पद्धतीने बाहेर येत आहेत. तर सगळ्यांनी काळजी घ्यावी मित्रांनो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.